माझ्या नेत्राला उत्साह देणारी ती प्रिया अजून का बरं येत नाही? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. या माझ्या वेशाला शोभलं पाहिजे म्हणून मीच नियम करून ठेवलाय की माझं प्रातस्नान झालं म्हणजे 1 प्रहर पर्यंत कुणीही माझ्याजवळ येऊ नये. हा अनुसरून ही माझी प्रियतमा इथंच कुठेतरी जवळपास असली पाहिजे. तिला इथं येण्याची खूण दिली पाहिजे. नारायण नारायण नारायण. स्वामी महाराजांना काय पाहिजे आहे? दूर 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 दूर. पटकीचा पोरी, हा काय तुझा उत्तरपणा? मी इथं 16ने बसलो आहे, तुला समजत नाही काय? नारायण. यांना इतकं खवळायला झालं तरी काय? नारायण नारायण. जळाबाई, सगळाच त्यांचा नारायण. यात माणसानं समजावं तरी काय? नारायण नारायण. स्वामी महाराज, आम्ही दोघी दासी आहोत. अशा खुणांनी आम्हाला काही कळायचं नाही. तेव्हा आपणास पाहिजे ते स्पष्ट सांगा. आता स्पष्टच सांगतो. तुम्ही दोघी काय करू? निघून जा इथून. मी काही तुमच्याकडून सेवा करण्याकरता इथं राहिलो नाही. नारायण नारायण. आता आला गंगात. यांना ताईसाहेब जवळ पाहिजे आहे. नारायण. स्वामी महाराज, ताईसाहेब आता येतील. पाहिजे असल्यास त्या सूचना पाठवते की त्यांनी इकडे लवकर यावे. नारायण नारायण. अगं कुसुमावती, तू इथे काय करतेयस? इकडं वाड्यात काय गडबड चालली आहे माहितीये का? नाही बाईसाहेब, आज सकाळपासून मी इकडेच आहे. अगं, वंसनच्या लग्नाची तारीख ठरली. आज इथलं देवकार्य आणि केळवण आटपून टाकावं अशी गुरु महाराजांची आज्ञा झाली आहे. तेव्हा तू जा बघू, चल वंसनला नाहू घालायला जा. तर मग इकडे आज ताईसाहेब यायच्या नाही? अगं छे, त्यांना कुठे आता इथे यायला वेळ आहे? हे बघ, आज उद्या महापर्वणी आहे की नाही, तेव्हा वाड्यातली सर्व मंडळी समुद्र स्नानाला जायचे आणि तिथं स्वामींच्या चातुर्मासांची सांगता करून त्यांना तिथूनच निरोप द्यावा. ज्या दिवसाला मी भीत होतो तोच दिवस येऊन ठेपला. आता माझी काय अवस्था होईल ती हो. हो, मी चालले, पण यांच्याजवळ कोणी नाही. मी राहते इथं सेवेला, तू जा बघू. बरं बाईसाहेब, मी जाते. हो, जा जा. स्वामी महाराज, आपल्याला काय हवं नको ते सांगावं. मी सेवेला हजर आहे. आग नको तुझ्या त्या सेवेला आणि अशी ती दुःखकारक वार्ता उच्चारणाऱ्या त्या वाणीला. हे पहा, तू इथून निघून गेलीस ना तर माझी चांगली सेवा केलीस असं मी समजेन. नारायण नारायण. हा काही कोणी खरा संन्यासी नव्हे, कोणीतरी मेला ढोंगी असावा. आता आलं लक्षात. हाच तो अर्जुना ढोंग्या. अर्जुना,
वहिनी वहिनी आता बऱ्या बोलानं कबूल होतोस हो, का हो, भाऊजींना वहिनी, सांगून वहिनी. चांगली फजिती करू वहिनी वहिनी केवळ तुझ्या कपटामुळे अति देण झालेला हा पाप तो तुला शरण आलाय तर त्यास अभय दे. अरे अभय दिलं उठ बाबा उठ खरंच अभय दिलं ना अरे हो उठ आता खरंच दिलं ना दिलं ना अरे हो बाबा खरंच दिलं ना हो हो उठ नाही आता दिलं. अरे उठ 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 तुला असं वाटलं तरी कसं मी तुझी फजिती करेन म्हणून बरं जुना आता तू पुढे कसं काय रे करणार कसं काय ते मला काही सुचत नाही. मी सांगते कान पुढे कर हा. पण वहिनी हे असं केलं तर कृष्णाला ठाऊक माहित आहे का ते सगळं काही? सगळं माहित आहे काय कर कळलं का बरं अर्जुना आता मी इथून जाते बरं आता आपल्या वेशाला अनुसरूनच आम्ही वागलं हो पाहिजे हो 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 मा? हा बरं तर स्वामी महाराज येतो बरं आम्ही कल्याण असो. या रुक्मिणीने तरी काय वस्तादगिरी लढवली पहा. हे कोण रुक्मिणीचा कानमंत्र खरा ठरणार यात शंका नाही. आता उदय असंच करायचं. मोड मोडून दंडा फेकून देईन मोडून दंडा फेकून देईन भिकार भगवी बसते मोडून दंडा फेकून देईन भिकार भगवी बसते वशका परिती उडविना सारी वशका परिती उडविना सारी यादवाच्या वृषस्तासे आता बळाले आता बळाले दुर्दिन सर्व हिते खरोखरच या प्रभातकाली किती रमणीय दिसत या समुद्रतीरी जो रैवत दिसत आहे त्यावर जाऊन जर आपण पाहू लागलो तर त्यापेक्षाही विशेष मौज ह्यावेळी आपल्याला दिसणार आहे. खरंच? पण आपण त्या पर्वतावरील ज्या गुहेत बसला होता ती जागा जर मला दाखवण्याचं कबूल केलं तरच मी येईन. हो हो उषा ये ही गुहा इथून जवळच आहे. यांचा पूर्ववृत्तांत विचारून घ्यावा असा फार दिवस मनात होता पण मेरी संधी सापडली नाही. आता ही वेळ बरीच आहे तर विचारतेच याला. महाराज हा संसार नीट झाला तर यातही सौख्य पुष्कळ आहे. हो तर मग अशा तरुण वयात आपण हे संसार सुख का सोडलं हे मला आपण सांगितलं पाहिजे. संसारात सुख आहे हे म्हणणंच मुळी खोट आहे. कारण काय सांगू तुला माझी मातुला कन्यका माझी मातुला कन्यका माझी मातुला कन्यका माझी मातुला कन्यका उपाशीला ग उपाशीला तिचा माझा बहु जुळून गेला माझी
अरे तिची योग्यता काय सांगावी, अशा स्त्रिया फार विरळा. माझ्यासाठी तिने अन्नवरची 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 रक्त सोशिले विरहातीने रक्त सोशिले विरहातीने माझ्यासाठी माझ्यासाठी तिने जसजसा माझ्याविषयी तिचा आग्रह वाढू लागला तस तसा त्याचा तिचा बंधूचाही मला ती न देण्याविषयी हट्ट वाढू लागला. आणि म्हणूनच मला विरक्तता उत्पन्न हो संन्यास घेऊन मी तीर्थयात्रा करू लागलो. महाराज, तुमचं चरित्र अगदी माझ्या कथेसारखं असून तुम्ही आणि मी समदुःखी होतो. अंतर एवढंच की तुम्ही संन्यास घेऊन दुःखमुक्त झाला, मी मात्र या दुस्सह तापाग्नीत अजून जळत आहे. तुझी आणि माझी कथा सारखीच म्हणते, ते कसं काय म्हणते? महाराज, पूर्वाश्रमीची तुमची जी मातृ कन्या तीच मी असं समजा, म्हणजे मला कशा प्रकारचं दुःख आहे हे तुम्हाला सांगायला नको. पण माझी मातुल्य कन्या ज्याच्याकरिता दुःख करत होती तसं तुझं कोण आहे? ऐका हो पांडुरपती जनक जया, पांडुरपती जनक जया, पांडुरपती जनक जया, पांडुरपती जनक जया, पांडुरपती जनक जया. पांडुरपती जनक जया, माता पुण्य माता पुण्य
संशयाचं फल सर्वेश्वर दिल्यावर कधीच राहणार नाही. महाराज आता बराच वेळ आपण इथं विश्रांती घेतली. तर आता गुहेकडे चालायचं ना. महाराज मला त्या गुहेतून हिंडून फिरून यायची इच्छा झाली. तर मी आज जाऊन येऊ का? हो खुशाल जाऊ. काही स्वापदा विपदांचा भय नाही ना. काही भय नाही. हे ठिकाण हृदय उघड्या करण्यास फार चांगलं आहे. महाराज त्या गुहेतील अगदी शेवटच्या कोपऱ्यातील कोनाड्यात मला हे सापडले. तर हे काय आहे हे आपण पाहावं. वस्त्र कुणातरी राजपुत्राचे असावे. महाराज ही सुंदर आभूषणं आणि वस्त्र माझ्या डोळ्यात दिलीच असं वाटतं. पण अमुकच प्रसंगी हे काही आठवत नाही. तुझ्या त्या अर्जुनाची तर नव्हेत ना? म्हणजे तो संन्यास घेऊन तीर्थयात्रेस गेला आहे असं मी ऐकलं आहे. यांची शरीराची आकृती व बोलण्या चालण्याचे ढग अगदी त्यांच्यासारखी दिसत असून ह्यांनी आपली जी पूर्वाश्रमीची कथा सांगितली त्यावरून एक मला विलक्षण आशा उत्पन्न झाली. तर त्याबद्दलची खात्री करून घ्यायला असंच केलं पाहिजे. महाराज मला एक इच्छा उत्पन्न झाली आहे. आपण ती पूर्ण करा. ती कोणती? हा पोशाख आपल्यावर घालून आपलं दर्शन घ्यावं असं अशी मला इच्छा झाली. हा पोशाख आणि मी घालो. ठीक आहे. हे
पोशाख घालून झाला. सर्व झाला हो. पण अंगावर एक शेला पाहिजे तो काही येत नाही. नाही तर नाही, मी ती आपली छाटीच अंगावर छे, घेतो. छे. माझ्याजवळ मी आणलेला शेला आहे तोच मी घेतो. ज्या शेल्यावर स्वतः कशिदा काढून माझ्या प्रियेला मी दिला, प्रियेने मला दिला होता, तोच शेला त्या स्त्रीपाशी कसा काय आला? ही स्त्री जाती मातून करणे असेल म्हणून हा शेला तिच्यापाशी आला असेल. प्रिये, तू मला माझा अतिप्रिय शेला मला दिला, त्यासाठी मी तुला काही बक्षीस देतो. अगं बाई, माझ्या प्राणपतीने मला पूर्वी प्रेमाने दिलेले तीच ही रत्नमाला, पण ती आजपाशी कशी बरी आहे सरी? हे मत प्राण संजीवनी प्रिये, भूमी जगते जपवमान भपात, भूमी जगते जपवमान भपात, भूमी जगते जपवमान भपात. आदि तत्वे करुणी साक्ष धरितो, आदि तत्वे करुणी साक्ष धरितो. आणि तुझा सखे वीर नरपात, आणि तुझा सखे वीर नरपात. धर्म कापी तुला आज बनतो, धर्म कापी तुला आज बनतो. सोडी सोडी आता संशयाने, सोडी सोडी आता संशयाने. दे सखे गाण आलिंगनाते, दे सखे
केलं ते तुझ्या सुचनेवरूनच केलं रे. माझ्या सुचनेवर हो हो संन्यास घ्यायला मी आपल्याला सांगितलं. हो मी काही तोंडातोंडी नाही सांगत. त्याबद्दल तुझा हा लेख दाखवेन. हे अक्षर माझ्या अक्षरासारखं आहे खरं? आहे ना मग पण मी लिहिलं नाही. तू लिहिलेलं नाहीस मग हे कोणी लिहिलं? हे पत्र मी लिहिलं होतं. ताई तुला अर्जुनच पती मिळावा म्हणून तुझ्या अक्षरासारखं अक्षर काढून मी ते पहिली टाकलं होतं. परमसाहेबाने पत्नी मिळवलेल्या माझ्या मित्राचा विजय. तुझे माझ्यावर किती उपकार झाली हे हो 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 कसाबासारखी बोलली काय ही. खरंच माझ्यानं सांगत नाही. बरं आता तुम्ही दोघे असं करा. पण मोठं लिहिलं. हो तेच सांगतो. चला अरे काही काळ नसता गडबडा कसला चालला. कोण आहे रे तिकडे? सरकार एक मोठी दुःखकारक वार्ता आहे. अरे असं काय झालं? अरे बोल बोल. महाराज सुभद्रा ताई साहेबांना घेऊन तो दांभिक येथे पळून गेला. अरे निर्लज्जा निर्बल्या नपुसका, ही गोष्ट होईपर्यंत तू आणि तुझ्या हाताखालचे ते सहस्त्र पहारेकरी निजले होते की मेले होते रे? जा आणि माझ्या संन्यासाची तयारी कर. अरे तो कृष्ण कुठे आहे? माझा रथ तयार करून लवकर आला. दादा इतकं संतापानं झालं तरी काय? म्हणे झाला तरी काय, तो यती म्हणे सुभद्रेला घेऊन पळून गेला. काय? हा हे भविष्य मी आधीच केलं होतं पण आपण कुठं ऐकलं? कृष्णा हे कपट तुझं आहे मी पक्का समजतो. तुझ्या त्या माझ्या बेतात विघ्न आणतोस. जाऊ दे, मला ही कंटाळा आला. नको ते राज्य आणि नको तो प्रपंच. मी संन्यास घेऊन कुठेतरी निघून जातो. कोण आहे रे तिकडे? माझ्या संन्यासाची तयारी करा. हा घ्या महाराज यतीचा वेश. वाह कृष्णा वाह. मी संन्यास घेऊन लवकर निघून जावं म्हणून किती बरी तयारी ठेवली आहेस ही. नाही नाही मी नाही. आणखी कोणी ठेवली? हे बघा काय सांग. उभयता सरकाराचा विजय असो. महाराज आनंदकारक वर्तमान निवेदन करण्यास आलो आहे. अच्छा बोल बोल लवकर. सुभद्रा ताई साहेबास एक सुंदर तरुण राजपुत्राने सोडवले व त्यासह वर्तमान तो तिला घेऊन पर्वतावरून खाली उतरून येत आहे. बरं सात्विकी, तो तरुण राजपुत्र कोण असावा असं तुला वाटतं? दुरून पाहिलं असल्यामुळे अमुकास असं सांगता येत नाही पण बहुशा तो राजा दुर्योधन असावा असे मला वाटते. तो कोणीही असो, ज्याने माझ्यावर असा उपकार केला त्याला मी आपली सुभद्रा अर्पण केली. दादा दुर्योधनाला वचन गेला आहे. दुसरा कोणी असला तर? दुर्योधन असला तर बराच झाला, नसला तरी तो माझा शिष्य. तर मग मी त्याची समजूत हवी तशी करीन. सात्यकी, तू लवकर जा आणि त्या राजपुत्राला सुभद्रेस इकडे घेऊन दे. आज्ञा मी महाराज. त्याला भेटण्यासाठी अति उत्सुक झालो. शाबास वीर शिरोमणी शाबास. तू केलेल्या उपकाराबद्दल ही माझी प्रिय भगिनी सुभद्रा मी तुला अर्पण केली. आणि चांडाळा अथवा पार्था अशा कपटाला सुभद्रा मिळू पाहतोस काय? तर सुभद्रेबद्दल घे या गदेचा प्रहार. बलरामा वचनभंग करू नकोस. सिद्धिवादी अर्जुनाचा वध करून भगिनीला बळजळ आणण्याचा आहे की नाही महाराज, मी क्षमा मागतो. ही गदा घेऊन तू माझ्याच डोक्यात घालावी. रामा, तू महान ज्ञाता असून असं काय रे वेळ पांघरतोस? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी काही तुमचं कल्याणभूत घेणार नाही. गुरुराज, आपले वचनामृत प्राशन करता
माझा सर्व संताप नाहीसा होऊन मी शांत झालो. ऐक तर. सुभद्रेला अर्जुनच पती योग्य आहे आणि अर्जुनाला सुभद्रा असते. आणि यदू पांडूचा पूर्वापार चालत आलेले संबंध असेच चालू द्या अशी मी सर्वेश्वरापाशी प्रार्थना करतो. मी आपल्या इच्छेविरुद्ध वागणार नाही. तर मग सुभद्रेचा हात अर्जुनाच्या हातात आताच मजदेखत दे आणि अर्जुनावरचा राग सोडून त्याचवर लोक कर. कृष्णा, हेही तूच कर. पार्था, तू बलरामाला नमस्कार. आर्य चरणी प्रणिपात करतो. हा भगिनीचा करमी तव करे धनंजया रे तिथला अत्यादय पूर्वक मी ह्याचा स्वीकार पहा नाना सौख्य भरे नाना सौख्य भरे शोभ कुलतव सत्कुमरे शोभ कुलतव सत्कुमरे तारा एक 2 मिनिटं माची बसून घ्या. तुमच्या आधाराशिवाय तुमच्या मोगाशिवाय आयचे हे संगीत सौभद्र नाटक हांगा जावपाक कुस्तार जातले आशिल्ले ते बरे भशेन पार पडले. तांकां तुमचे सगळ्यांचे सहकारी तशेंच नाट्यप्रभा देऊळमळ ही संस्था, ह्या संस्थेतले कलाकार आणि ह्या कलाकाराक पूर्व दिवपा खातीर आणि ह्या कलाकाराक थोडे भायली कलाकाराची थोडो मोग आणि थोडे भायले कलाकार हातूंत भितर जे जॉईन जाले तांची माय मोगाची भेट एक मोगाचे प्रतीक अशें आमकां दिन दिसता. तेन्ना नांव घेता तशें ताणें मातशें हे संगीत सौभद्र हे नाटक बसोवपाक जांचो एक मोठो हातभार लागलो ते एक संगीत नाट्यकर्मी तशेंच नाट्य दिग्दर्शक ज्यांचे नाव अख्खे महाराष्ट्रात गाजता तांचे सहकार्य आमकां लाभले ते श्री माननीय भिकुपा यांगलेजी. तांचे कडेन मागतात आनी मातशें हांगा येवचें आनी ताणें माय मोगाचें हें प्रतीक आमचे ह्या नाट्यप्रभा देऊळमळ हांचे ह्या संस्थेचे सूत्रधार बाब श्री भारत रेगे हांच्या हातांतल्यान स्विकार केले. तशेंच संगीत सौभद्र ह्या नाटकांतली मुखेल भूमिका उठोवपी सौ मित्रा बोरकर तांचे जितले आमी आभार मानचे तितली उतरांनी कमी, तितले मायमोगाचे प्रतीक ताणें स्विकार करचे. आमचे नाट्यप्रभा देऊळमळ ह्या संस्थेचे वतीन दितात भारत रेगे. हरेन बोरकर नारदाची भूमिका ज्यांनी उठयली आणि खऱ्यांनीच नारदाची भूमिकेक जी मजा हाडपा जाय आशिल्ली, जी मजा ताणें हाडली ते बाब श्री हरेन बोरकर ताणें मातशें मातशें आणि आमची मोगाची बॅट चड चड देव बरें करूं.
बलरामाची भूमिका ओटोपी बाप श्री कपिल नाईक त्यांच्या बापूय आणि तांची आवय या स्टेजीचेर संगीत एकच प्याला या नाटकाक हांगा ही स्टेज गाजयिल्ली आसात ते शिवाजी नाईक आणि सौ शिवाजी नाईक हांचे सुपुत्र श्री कपिल नाईक. चड चड देव बरें करूं. आज सगळ्याचेच ना प्रॉम्प्टिंग ना जाल्यार आमची भाशण कारण हातांत घेतल्या शिवाय स्टेजीचेर हातां घेवन वाचपाक मेळना. देव बरें करूं. तर आज संगीत सोबत क्रिस सुभद्रा आणि अर्जुन आणि या अर्जुनाची भूमिका बरे प्रामाणिकपणान उठयली ते बाप श्री योगेश सांबारे. चड चड देव बरें करूं. आणि तुमकां सगळ्यांक चड चड देव बरें करूं. सेगीत 3 वर्सां ही देवमळावेली स्टेज गाजोवपी संगीत नाटकां पहिले एकच प्याला गेल्या वर्सा सूत्रधार म्हणून मृत्युकटीक नाटकां आणि ओनूचे कृष्णाची भूमिकेक ज्यांनी रंग हाडलो रस हाडलो ते बाप श्री दोतोर बोरकार. आणि तुमकां सगळ्यांक चड देव बरें करूं म्हणटा. बंद केलं रे. तुमकां सगळ्यांक चड चड देव बरें करूं म्हणटा. आणि तशेंच ह्या नाटकाक ज्यांनी ज्यांनी भाग घेतलो ज्यांनी ज्यांनी उर्ब वाडयली ज्यांनी ज्यांनी थिंच्यान हांगच्यान थिंच्यान आमकां सहकार्य केले त्या सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आणि अशेंच तुमचे सहकार्य लाभूं आणि तुमचो मोग आमचेर आसलो. चड चड देव बरें करूं. संगीत साधिपी श्री गणेश कुसंबे तबल्याचेर हार्मोनियमाचेर सुधाकर नाईक माइक लाईट सांभाळपी श्री उमाकांत रंगपट देश रंगपट आणि बाकीची सगळी व्यवस्था सांभाळपी श्री राजाराम आणि विश्वनाथ बाप साळगावकर. राजा बाप आणि या उल्ल म्हणून मी पण हे सगळे ज्याचे सहकार्याशिवाय आणि ज्या त्या धावपळी शिवाय जावची नाशिल्ले ते म्हणजे आयचे सूत्रधार श्री भारत रेगे ताणे म्हज्या हातांतल्यान स्वीकार केला. चड चड देव